नमस्कार. एक आसन आकाशवाणी सोबत या कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. गेले काही दिवस आपण शरीर शिथिल व्यायाम आणि आसनाचा अभ्यास शिकत आहोत. आसनाच्या अभ्यासातून आपण शरीराची लवचिकता आणि शरीर जे आहे ते उत्साह जोम वाढवण्याचा प्रयत्न करतो. शरीरातल्या नाड्या शिरा सांधे सैल करतो. आसनाच्या अभ्यासामध्ये एक स्थिरमयता येते आणि स्थिरमता आल्यानंतर या आसनातून आपल्याला मनाची एकाग्रता वाढते. घेरड मुनींनी आसनाच्या अभ्यासातून स्थिरता दृढता प्राप्त होते असं सांगितले. आसनेन दृढम भवेत. तर गोरक्षनाथांनी आपल्या ग्रंथामध्ये आसनेन रुजोहंती, आसनामुळे रोग जे शरीरामध्ये आहेत त्या निघून जातात, व्याधी दूर होतात असं सांगितले. तर मग आपण आसनाचा अभ्यास रोज केला पाहिजे. आजच्या तासाला आपण करणार आहोत वृक्षासन, हे तोलात्मक आसन. वृक्ष म्हणजे झाड आणि झाडाची जी प्रगती असते वरच्या दिशेने होत असते. अंतिम अवस्थेमध्ये ही झाडासारखा आकृतिबंध आसनाचा दिसतो. एका खोडावर जसं आसन असतं तसं हे आसन आहे, म्हणून त्याला नाव दिले वृक्षासन. आपण आता प्रत्यक्ष कृती करूया. सर्वजण तयार राहा. सरळ दोन्ही पाय आपले एकमेकाच्या जवळ, त्यामध्ये 2 इंचाचं ते 3 इंचाचं अंतर ठेवा. सुरुवातीला आपण उजवा पाय फोल्ड करा. टाच मांडीला, डाव्या मांडीला आणि टाच वरच्या दिशेला मूलाधार चक्राच्या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न करा. 2 ला सावकाश हात श्वास घेत 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 वरच्या दिशेला, दंड कानापाशी आसन स्थिती इथं पूर्ण झालेली आहे. हे आसन आपण 10 ते 30 सेकंद टिकवण्याचा प्रयत्न करूया. श्वसन चालू ठेवा, श्वास रोखू नका. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सावकाश आसन सोडायचंय. श्वास सोडत हात सावकाश खाली, उजवा पाय सरळ, विश्रांती. आसन आपण आता ताडासन दुसऱ्या बाजूने करणार आहोत. सावकाश डावा पाय फोल्ड करा. टाच आपली सावकाश मूलाधार चक्राच्या ठिकाणी लावा. तळपाय मांडीला लावलेला आहे. टाच व्यवस्थित ठेवली आहे. आसन स्थिर करूया. 2 ला श्वास घेत घेत सावकाश दोन्ही हात वरच्या दिशेला, लक्ष समोर, एकाग्र चित्त, दंड कानापाशी. आसनाची स्थिती पूर्ण झाली आहे. श्वासन चालू ठेवूया. श्वास मात्र रोखायचा नाही. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आसनाचा कालावधी संपलेला आहे. आसन आपण सर्वजण सोडूया. चला, दोन्ही हात हळूहळू श्वास सोडत मांडीकडे, पाय सावकाश सरळ, स्वस्थ शरीर, विश्रांती. या आसनाचे जे लाभ आहेत ते आपण पाहूया. हे जे ताडासन आहे याचा रोज जर सराव केला तर आपल्या शरीरातल्या स्नायूंचा समन्वय अतिशय व्यवस्थित साधला जातो. मनाची एकाग्रता, त्याचप्रमाणे सहनशीलता, जाणीव या सर्व गोष्टींची वाढ होण्यासाठी आपल्याला मदत होते. तोल सांभाळण्यासाठी हे आसन अतिशय उपयोगी आहे. परंतु ह्या आसनाचा अभ्यास करत असताना 1-2 दिवस करून चालणार नाही. पतंजलीने सांगितले की सतु दीर्घकाल नैरंतर्य
सत्कारा सेवितो दृढभूमी. हे आसन रोज सतत श्रद्धापूर्वक आणि अतिशय आनंदाने केलं पाहिजे. या आसनाची दक्षता आणि सावधगिरी आपण काय पाहणार आहोत, तर हे आसन जर संधिवात असेल, चक्कर येत असेल आणि शरीर स्थूल आणि वजन जास्त असेल तर त्या व्यक्तीने आसन करण्यापूर्वी अतिशय वैद्यकीय सल्ला घ्यावा महत्वाचा, किंवा जाणीवपूर्वक आसन सावकाश शिस्तीत आपापल्या कृतीनुसार करावे.